संतांची हे पायी हा माझा विश्वास, संतांची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका मने शेष शिविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सम्पादि ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितोऽयन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरन्तं. कलावत्नजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्गतेजोदिकामोजिवक्त्रं, खलानीशवादापनो दारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आइए हनुमंत विराजिए, कथा कहो मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो, पधारिए पवन कुमार. आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करो मति अनुसार, कथा
हे पायी हा माझा विश्वास, संतांची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायांचा, थोडासा आवाज द्या, त्या तुकोबरायांचा आपल्यासारखा परमार्थ करणारा एखादा साधक, पण त्या साधकाच्या मनामध्ये परमार्थ करण्याची ऊर्जा निर्माण होते, पण त्या साधकाला नेमकं कळत नाही की मी परमार्थामध्ये विश्वास कोणाच्या पायावर ठेवू. अशा साधकाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपला अनुभव सांगतात. विठला 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 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा विकू ठेवा. अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आता मला तरी असं वाटतंय की सकाळच्या कीर्तनाला तरी अल्पसा पर्याय देता येईल. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. पण हा जर कार्यक्रम रात्रीचं कीर्तन असलं तर अल्पसा पर्याय माझ्या कीर्तन कोणत्याच कीर्तनकाराला देता येणार नाही. कारण सांगू का, हे जे वैभव आहे ना महाराज, हे संत लोटांगणी बाबाचं वैभव. विठाला 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 किम निमित्त सप्ताह आहे, हे तुम्हाला मला सर्वांना ज्ञात आहे. वैराग्य मूर्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कठोर साधना केली, साधना नाही बरं, कठोर साधना हा शब्द महत्वाचा आहे. एका पायावर उभं राहून कितीतरी वर्ष, एका रामनवमीला उपवास धरला की दुसऱ्या रामनवमीलाच उपवास सोडायचा, ही कठोर साधना. साधना वेगळी, कठोर साधना वेगळी. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन देवाच्या सेवेत समर्पित केलं असे संत लोटांगणे बाबा, आणि त्या लोटांगणे बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी हा कीर्तनाचं सप्ताहाचं आयोजन. आता मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बरेच या मंडपमध्ये बसलेले भावी भक्त विचार करत असतील, बापा रात्री एवढे मोठमोठे कीर्तनकार, कीर्तनकार इथून तिथून सारखाच बरं का, एवढं लक्षात ठेवा, एवढे मोठमोठे कीर्तनकार, आणि आज सकाळच्या कीर्तन एवढे लहान दिसायला कस काय लहान. एक सांगू का, आले देवाजीच्या मना आणि तेथे बोला, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे, देवाची करणी नारळात. मग देवाची करणी झाल्याच्या नंतर नारळात पाणी येतं तर माझं कीर्तन का होणार नाही महाराज. अहो लोटांगणे बाबाची काहीतरी इच्छा की महाराजांकडून सेवा करून घ्यायची, म्हणून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. माझ्या कीर्तनासाठी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, आमचे जिवलग मित्र, आपल्या फळेगावचे जावई आमचे आशिष दादा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याच्यानंतर आमचे प्रवीण महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आणि सर्व भागातील गायक मंडळी असतील, सर्वांचे नाव मला परिचित नाहीत पण शेवटपर्यंत पाठ करतो, घेतो एकदा तरी नाव, टेन्शन घेऊ नका. सर्व गायक मंडळी असतील, सर्व गुरुबंधू मंडळी असतील, आणि या सप्ताहाचं एवढं मोठं जे आयोजन आहे हे आमचे जिवलग मित्र गोलू बाबा करतात. एक सांगू का, एवढा मोठा उत्सव करणं, एवढ्या मोठ्या मंदिराचं बांधकामाचं नियोजन करणं, याच्यासाठी आई वडिलाचं पुण्य, लोटांगणे बाबाचा आशीर्वादच असेल त्यांच्या पाठीमागे, तेव्हाच एवढे कार्य होतात बरं महाराज, नाहीतर हे सोपं नाही. सप्ताह करणं म्हणजे सोपं नाही. आम्ही सुद्धा खूप सप्ते केले महाराज, कटाळलो आम्ही. विठाला 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 म्हणून सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. बघा, अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा, फक्त कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं. हा जो मंडप आहे हा लग्नाचा मंडप नाही, लक्ष द्या बरं का माझ्याकडे. हा जो मंडप आहे हा लग्नाचा मंडप नाही, तर हा मंडप हसण्याचा नाही, तर हा मंडप आपला उद्धार करून घ्यायचा मंडप आहे. कारण हा जो मंडप आहे हा मंडप म्हणजे वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान आहे महाराज. तुम्हाला हसायचं असेल तर अनेक ठिकाण आयुष्यामध्ये भेटतील, लक्ष देऊन ऐका बरं. तुम्हाला जर हसायची इच्छा झाली तर अनेक ठिकाणी तुम्ही गेले तर तुम्हाला हसण्यापासून कोणी रोखणार नाही. हसण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, पण मानवी जीवाला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करायचा असेल तर एकमेव ठिकाण ते म्हणजे वारकरी संप्रदायाचा मंडप. विठाला 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 आणि हे जे उत्सव आहेत ना, हे फक्त
आणि फक्त वारकरी संप्रदायामध्येच पाहायला भेटतात महाराज. या वारकरी संप्रदाय आज या जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत. काही संप्रदाय प्रतिष्ठेने झालेले असतील, ऐका बरं, काही संप्रदाय श्रीमंतीने झालेले आहेत, काही संप्रदाय मानातून झालेत, पण आपला वारकरी संप्रदायाना प्रतिष्ठेतून झाला, वारकरी संप्रदायाना श्रीमंतीतून झाला, वारकरी संप्रदायाना मानातून तयार झाला. हा वारकरी संप्रदाय फक्त आणि फक्त साधू संतांच्या अपमानातून तयार झालेला संप्रदाय महाराज. म्हणून या संप्रदायाची उंची आज सर्वात जगात मोठी आहे. मला सांगा आशिष दादा, या वारकरी संप्रदायाचा एक हेतू सांगतो बरं. या वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करणाऱ्या साधकाचं काहीच पाहिलं जात नाही महाराज. आज या ठिकाणी एवढा हजारो समाज आहे, पण कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या विचाराचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कुणालाच माहित नाही. पण प्रत्येक जण मांडीला मांडी लावून बसलेत. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे महाराज. एवढा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, एवढा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे महाराज. आणि या वारकरी संप्रदायाच्या या मंडप खाली आपण आलात ना, बस आपला भार लोटांगणी बाबावर टाकायचा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमार्थातला एक अनुभव सांगतात. अनुभव सांगतात. आता मला तुम्ही सांगा, एवढा सप्ताह आपण या 4-5 गावा मिळून करतो. बऱ्याच गाव याच्यात मदत करतात, आर्थिक मदत असेल, अन्नदान असेल, जी काही मदत करत असाल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो बरं. आता सकाळचं कीर्तन आहे, झोपायचं काय प्रश्नच नाही, बरोबर. रात्रीच्या कीर्तनामध्ये थोडासा प्रॉब्लेम येते. ब्रह्ममाया सांगितली की झोप लागते माणसाला, लागू नाही पण लागती. त्याच्या महाराज पापाचा आणि पुण्याचा गणित असतं बरं. काय का लक्ष देऊन ऐका, फक्त माझ्यासोबत बोला. एवढा आपण सप्ताह करतो, अंदाजे या सप्ताहाचा खर्च किती असेल कोणाला सांगता येईल का? काय हिशोब मागणार नाही मी, फक्त सांगा किती असेल अंदाजे. असेल दादा 10 लाख रुपये धरून चला. हा म्हणजे आशिष महाराज 10 लाख म्हणले म्हणजे वही घेऊन जासाल काल्याच्या दिवशी त्याच्याकडे 10 लाखाचा हिशोब मागाय, काय घरून भरतील? ऐका, फक्त विचारलं त्यांना. 10 लाख रुपये खर्च करून आपण सप्ताह करता. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 10 लाख रुपये तुमच्याकडे जास्त झाले म्हणून तुम्ही सप्ताह करता का हो? मग याचं उत्तर काय आहे? का सप्ताह करायचा? तर याचं उत्तर ऐकून जा आजच्या कीर्तनातून. आता तुमचा सप्ताह झाला, सप्ताह संपल्याच्या नंतर तुम्ही बाजाराला गेले वाशिमला. एखादा माणूस भेटला का हो? कोणत्या गावचे? आम्ही फळे गावचे. बर बर बर. काय सुंदर सप्ताह केला हो तुम्ही. काय गायक, काय वादक, काय साऊंड सिस्टीम, काय मंडप, काय आवाज येत होता. वा, धन्य झालं तुमचे 4-5 गाव. काय सप्ताह केला तुम्ही. एवढं विचारलं. पुढचा एक प्रश्न तो विचारेल का हो, मग एवढा सप्ताह केला नेमका खर्च किती झाला? आपण मोठेपणाने सांगणार, अहो 15 लाख रुपये खर्च केले. किती किती? 15 लाख रुपये खर्च केले. पण विचारणारा जर थोडा जाणकार असेल तर तो एक पुढचा प्रश्न विचारेल, बाबा तुम्ही 15 लाख रुपये खर्च करून सप्ताह केला, पण 15 लाख रुपये तुम्ही सप्ताहासाठी का खर्च केले? असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? याचं उत्तर एवढंच आहे, घरी घेऊन जा. 15 लाख रुपये खर्च करायचे देवाच्या सप्त्यासाठी का? आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून देवाचा लोटांगणी बाबाचा सप्ताह नाही बरं. आपल्याला काहीतरी मिळावं, प्राप्त व्हावं म्हणून देवाचा सप्ताह नाही. तर आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये भगवंताने जे सर्वस्वाचं दान आपल्या पदरामध्ये घातलं त्याची कृतज्ञता म्हणून सप्ताह. विठाला 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 विठाला. तुम्ही म्हणसाल महाराज काय दिलं देवाने आम्हाला? अहो देवाने काय दिलं नाही आपल्याला. ऐका, एका मिनिटामध्ये पटवून देतो. रात्री किती वाजता झोपायचं हे आपल्या हातामध्ये आहे. एकदम सोपं सांगतोय बरं. रात्री किती वाजता झोपायचं हे आपल्या हातामध्ये आहे, पण सकाळी किती वाजता उठवायचं हे जगाच्या मालकाच्या हातामध्ये आहे. आपण शेतकरी आज सर्व. विहीर असते का नाही आपल्या गावाकडे? विहीर 5 लाख रुपये खर्च करून आपण शेतामध्ये विहीर करतो, बरोबर आहे बाबा? 5 लाख रुपये खर्च करून शेतात विहीर करणं आपल्या हातामध्ये आहे. पण 50 फूट विहीर होईपर्यंत त्या विहिरीला पाणी लागू द्यायचं का नाही लागू द्यायचं लोटांगणी बाबाच्या हातामध्ये. शेतामध्ये गहू पेरला महाराज, 5 एकर गहू पेरला. अरे बाबा, गहू पेरणं आपल्या हातामध्ये आहे, गव्हाला खत घालणं आपल्या हातामध्ये आहे,
गव्हाला पाणी देणंही आपल्या हातामध्ये आहे, पण आपण पिकवलेल्या गव्हाची चपाती आपल्या पोटामध्ये जाऊ द्यायची का नाही जाऊ द्यायची जगाच्या मालकाच्या हातामध्ये आहे महाराज. एवढे उपकार जगाच्या मालकाचे आपल्यावर आहेत. एक सर्वात मोठा उपकार सांगतो बरं. 2018, 19, 20 या काळामध्ये महाराष्ट्रावर एक संकट आलं होतं. काय नाव होतं त्याचं? पूर्ण देशावर आलं होतं. काय नाव? म्हणजे अजून लक्षात आहे तो, बरोबर. कोरोना 3 वर्ष झाले येऊन गेला. या कोरोनामध्ये एक भगवंतानी उपकार केला तुमच्यावर माझ्यावर. या कोरोनामध्ये अशी परिस्थिती झाली होती, लाखो समाज गेला. दवाखान्यामध्ये बेड सुद्धा भेटत नव्हता. अरे बाप मेला तर मुलाला चेहरा पाहायला भेटला नाही, आई गेली तर मुलीला चेहरा पाहायला भेटला नाही. या 3 वर्षामध्ये लाखो समाज गेला. पण उपकार सांगू का जगाच्या मालकाचे? कोरोनात गेलेल्या लाखो समाजामध्ये तुमचा आणि माझा नंबर लागला नाही. हा सर्वात मोठा उपकार जगाच्या मालकाचा आपल्यावर आहे. मग देवाने जर आपल्याला सोडलंय ना, तर काहीही त्याच्या मागे काहीतरी त्याचा हेतू असेल की बाबा तुला मी जीवनदान देतोय, काहीतरी देवाची सेवा कर, काहीतरी लोटांगणे बाबाची सेवा कर. मग जगाच्या मालकाने एवढे उपकार आपल्यावर केले, मग त्या उपकारातून उतराई होण्यासाठी एवढा सप्ताह. विठाला 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 एक पानडी होता. पानडी पानडी काय करतो? पानडी काय करतो माता मावल्या? पानडी पाणी पाहतो, पण कुठलचं? जमिनीतलं का वरचं? जमिनीतलं, बरोबर. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? पानडी. आमच्या भागामध्ये काही त्याला पायाळू म्हणतात, कुठं पाणी शोधणारा. आता भाषेमध्ये फरक आहे. एक पानडी होता. उपकार सांगतो बरं जगाच्या मालकाचे, लक्ष द्या. तो पानडी होता. तो पानडी असा होता, त्याला एखाद्याच्या शेतात नेलं आणि त्याने एखाद्या ठिकाणी अशी लात मारली की त्या ठिकाणी पाणीच लागायचं. काय व्हायचं? लात मारली की पाणी लागायचं. महाराज एवढा प्रसिद्ध झाला, एका दिवसात 4-4 तारखी करायला लागला. कीर्तनाच्या नाही, पाणी पाहायच्या तारखा करायला लागला. एवढं नाव झालं, एवढं नाव झालं. पण असं असतं, माणसाकडे गरजेपेक्षा पद, प्रतिष्ठा, श्रीमंती आली की त्याच्यासोबत अहंकार सुद्धा येत असतो. आणि या जगात देवाला सर्व काही सहन होईल, देवाला सर्व काही सहन होईल. पण या जगामध्ये देवाला एक गोष्ट कधीच सहन झाली नाही, होणार नाही. त्याचं नाव म्हणजे अहंकार. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. म्हणून तर साधू संतांनी देवाकडे गेल्याच्या नंतर देवानी म्हणावं, ओ काहीतरी मागा, एवढी सेवा केली, काहीतरी मागा. तर साधू संतांनी देवाला फक्त एकच मागावं, अहंकाराचा वारा न लागो राजसा. साऊंड वाले कुठे गेले? विठाला 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 अहंकाराचा वारा न लागो राजसा. आम्हा विष्णुदासा भाविकास. साधू संतांनी मागितलं, देवा आम्हाला काही नको, फक्त आमच्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण होऊ देऊ नको, एवढं कर. मग देवाला सर्व काही सहन होईल. महाराज रोज 4-5 ठिकाणी पाणी पाहायला जायचा. कोण? पानडी. असं लक्ष द्या बरं का. त्याला अहंकार झाला की माझ्यासारखा पाणी पाहणारा अख्ख्या जगात नाही. महाराज देवाला सर्व काही सहन झालं, पण त्याचा अहंकार सहन झाला नाही. एक दिवस देवानी त्याचं लघवीचं बटन बंद केलं. ऐका बरं उपकार. लघवीचं बटन बंद केलं. 11-10:30 वाजता कीर्तन चालू झालं, तेव्हा जे बटन बंद केलं, म्हणजे कीर्तन किती वाजता चालू झालं, सोडायचं किती वाजता, आता तुम्ही ठरवा, 2 तास तिथून. 10:30ला बटन बंद केलं, 12:30 वाजले, बटन चालूच नाही केलं. अहो रात्रीचे 12 वाजले, 12 तास होऊन गेले, त्याला लघवीच होत नाही. पोट गच्च झालं, गडबडा लोळायला लागला. मरतो म्हणे आता. गावातील सर्व लोक आले. लोक म्हणायला लागले, अरे काय बोलतो असा अभद्र, मरतो. सांगितलं, अहो देवानी माझं लघवीचं बटन बंद केलंय, मला लघवी होत नाही. अनेक डॉक्टराकडे गेलो पण काही इलाज झाला नाही, मरतो म्हणे आता, मी काय वाचत नाही. गडबडा लोळायला लागला. आणि रात्री 11 वाजता त्याचे 4-5 मित्र भेटण्यासाठी आले. ऐका बरं माता माऊल्या. मित्र भेटायला आले आणि त्या मित्रांनी त्याला बघितलं तर तो ओरडत होता, अहो मी मरतो म्हणे आता, कुणीच मला वाचवत नाही. त्या मित्रांनी सांगितलं, अरे भल्या माणसा, असं दरिद्रसारखं का बोलतो?
काय झालं तुला मरायला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मित्रांनो अरे काय सांगावं तुम्हाला, सकाळच्या 10:30 वाजल्यापासून माझी लघवी बंद झाली, रात्रीचे 10:30 वाजले, 12 तास झाले, पण मला लघवी होत नाही, मरतो म्हणे, आता मला कुणीच वाचवू शकत नाही. त्यावेळेस त्या मित्रांनी एक प्रश्न विचारला, सांगितलं का रे, अरे लात मारल्याच्या नंतर तू जमिनीमधलं पाणी काढू शकतो? ऐका बरं काय सुंदर प्रश्न आहे. त्या मित्रांनी सांगितलं, अरे लात मारल्याच्या नंतर जमिनीमधलं पाणी काढण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे, मग पोटातलं पाणी तुला बाहेर निघत नाही का? हे वाक्य ऐकलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या, रडायला लागला आणि रडता रडता आपल्या मित्राला सांगायला लागला, मित्रांनो आज कळालं रे मित्रांनो, लात मारल्याच्या नंतर जमिनीमधलं पाणी निघू शकतं, पण पोटातलं पाणी बाहेर काढण्यासाठी जगाच्या मालकाचीच गरज आहे. मग एवढे उपकार जर जगाच्या मालकाचे आपल्यावर असतील तर त्याच्या कृतज्ञता उतराई होण्यासाठी आपण परमार्थ केला पाहिजे. विठाला विठाला आणि मला तुम्ही सांगा, जर आपण देवाचा परमार्थ केला आणि देवाची जर आपल्यावर कृपा झाली तर एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, सध्या कलियुग लागले, या कलियुगामध्ये फार महत्वाचं आहे बघा. संपूर्ण गाव तुमच्या विरोधात जाऊ द्या, संपूर्ण भावकी तुमच्या विरोधात जाऊ द्या, अहो जवळच्यांनी तुमचे पाय ओढू द्या, हजारो संकट येऊ द्या, पण तुमच्यावर जर जगाच्या मालकाची आणि लोटांगणे बाबाची कृपा असेल तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. कबीरदास महाराज सांगतात, ऐका बरं. जितने तारे गगन में हो उतने शत्रु होए, जितने तारे गगन में हो उतने शत्रु होए, कृपा भई रघुनाथ की तो बालना बाका होए. श्री राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. देवाचं भजन केलं पाहिजे. काय सांगत होतो मी, काय सांगत होतो म्हणा आता कीर्तन. हा पाणी पायनं झालं बाबा कवाचं. विठाला विठाला विठाला, एवढे जगाच्या मालकाचे आपल्यावर उपकार आहेत, मग त्याच्या उतराई होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. पण आज या कलियुगामध्ये असे काही लोक आहेत की कृतज्ञ आहेत आणि असे काही लोक आहेत की ते कृतज्ञ आहेत. आता हे जाणकार लोकांना फक्त 5 मिनिटं आहे का बरं एवढं. कशाला म्हणायचं कृतज्ञ आणि कशाला म्हणायचं कृतज्ञ. भगवंतानी केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवतो आणि त्या जाणीवेत जो जीवन जगतो ना, त्याला म्हणायचं कृतज्ञ. भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत, लोटांगणे बाबाचे आपल्यावर उपकार आहेत, याची जाणीव ठेवून 7 दिवस या सप्ताहामध्ये जो निष्काम सेवा करतो ना, त्याला म्हणायचं कृतज्ञ. विठाला विठाला आणि भगवंतानी केलेल्या उपकाराला विसरतो, नवे नवे भगवान बाबालाही विसरतो, लोटांगणे बाबाला विसरतो, सर्वांना विसरतो आणि मनसोक्त जीवन जगतो. जे नाही करायचं ते करतो, जो नाही खायचं ते खातो, जे नाही पाहायचं ते पाहतो, अशाला म्हणायचं कृतज्ञ. विठाला 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 विठाला. मला सांगा
आता तुम्हाला एवढे भगवंताचे उपकार हे मोजकेच सांगितलेत महाराज. तुम्ही जर रात्रभर कीर्तन करायचं म्हटलं तर रात्रभर देवाचे उपकार संपणार नाहीत. एवढे उपकार जगाच्या मालकाचे आहेत. पण मला सांगा, एवढे उपकार असून प्रत्येक जण परमार्थ करतोय का वास? नाही ना महाराज. एखाद्याला म्हटलं अहो महाराज चला आळंदीला पंढरपूरला माळ घाला, नाही हो महाराज आपल्याने शक्य नाही. मला सांगा, परमार्थ करण्यासाठी काही अवघड आहे का हो? ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांच्यासाठी परमार्थासारखं सोपं काहीच नाही. आणि कंटाळाच आला तर मग परमार्थासारखं अवघड काहीच नाही. म्हणून एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ कशाला म्हणायचं एका मिनिटामध्ये सांगतो ऐका. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनातला एक गोड प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन म्हणजे भक्तीला वाहिलेलं जीवन महाराज. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे कोणे. रात्रंदिवस देवाचं भजन. एक वेळेस जगद्गुरु तुकोबराय देऊच्या शेजारी एका गावामध्ये कीर्तनाला गेले. थोडासा आवाज द्या. कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनामध्ये साक्षात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले. महाराज साध्या पोशाखामध्ये येऊन बसले. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू झालं. भजन चालू झालं. एवढं भजन रंगलं, एवढं भजन रंगलं की त्या भजनामध्ये लोक डोलायला लागले. यात नवल नाही आशिष महाराज, साक्षात छत्रपती शिवाजीराजे डोलायला लागले. अहो मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायच्या भजनाने साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा डोलत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आम्ही का डोलणार नाहीत महाराज. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. अहो हातामध्ये टाळ नव्हते, दगड. तुकोबाची अभंगवाणी अरे देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. जगद्गुरु तुकोबरायांनी भजन चालू केलं. राजे डोलायला लागले. कीर्तन संपलं आणि जगद्गुरु तुकोबराय देहूला आले. राजे आपल्या शिवनेरी गडावर गेले. जिजाऊ मातेत दर्शन घेतलं. मा अगं ते देहूचे तुकोबराय कोण आहेत? ऐका बरं, खूप गोड प्रसंग आहे. अरे शिवबा, ते एक वैराग्यवन मूर्ती संत जगद्गुरु तुकोबराय आहेत. मा मग ते जर संत असतील तर त्यांची एवढी बिकट परिस्थिती का ग? त्यांना खायला भेटत नाही. काय एवढी बिकट परिस्थिती? मी त्यांना काहीतरी धनद्रव्य देतो. ऐका बरं, कृतज्ञ आणि कृतज्ञ सांगतोय. काहीतरी धनद्रव्य देतो असं म्हटल्याच्या नंतर मासाहेबांनी सांगितलं, शिवबा ते संत आहेत आणि ते कलियुगातले संत नाहीत. ते कधीच कोणाचं काही घेणार नाहीत. मा तरी सुद्धा मी बघतो. महाराज शिपायांना आवाज दिला, ए थोडस धन घेऊन जा, जगद्गुरु तुकोबरायांना द्या. महाराज त्यांनी मावळ्यांनी धन घेतलं आणि देहू गावामध्ये आले. संपूर्ण गाव फिरले. तुकोबरायचा शोध घेतला पण तुकोबराय भेटलीच नाही. कारण तुकोबराय का गावात नव्हते ना महाराज. कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी भामचंद्रावर, कधी गरुडेश्वरावर रोज भजनाला जायचे. संपूर्ण गाव शोधलं पण तुकोबराय काय भेटले नाही. शेवटी गावातील 2-3 वरिष्ठ मंडळी बसले होते. विचारलं, का हो कसं काय येणं केलं आमच्या गावामध्ये? काय आहे तुमच्या हातामध्ये? त्या मावळ्याने सांगितलं, काही नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांनी थोडीसे द्रव्य जगद्गुरु तुकोबरायासाठी पाठवले. त्या लोकांनी सांगितलं, अहो ज्याचा संसार गेला, ज्याची बायको गेली, ज्याची मुलं गेले, ज्याची जमीन गेली,
त्यांनी आमच्याकडून 1 रुपया घेतला नाही, तुमच्याकडून काय घेणार तुकोबराय? पण ऐका, तुम्हाला जर हे द्रव्य तुकोबरांना द्यायचं असेल तर तुकोबरांना तुम्ही काही फिरत बसू नका, ते काही भेटणार नाहीत. एक काम करा, ती इंद्रायणी माता आहे ना, इंद्रायणी माता, जा आणि त्या पवित्र इंद्रायणी मातेच्या काठावर एक शिळा आहे, शिळा. रोज सकाळी तुकोबराय आपलं भजन करत बसतात तिथं स्नान झाल्याच्या नंतर. तुम्ही आळंदी पंढरपूर पाहिला असेल, इंद्रायणी पंढरपूरला आहे बरोबर ना, पैठणला आहे का? कुठं आहे माता मावल्या? ओ कुठं आहे? आळंदीला. तुम्ही जाता बरोबर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विषय निघला म्हणून बर का. आपण जर आळंदीला गेलात आणि एखाद्या धर्मशाळेमध्ये बॅग ठेवली, बॅग ठेवल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपण एखाद्या चिवड्याच्या दुकानावर जात असाल तर मी तुम्हाला विनंती करतो, आळंदीला गेल्याच्या नंतर जर तुम्ही एखाद्या दुकानावर जात असाल तर तुम्हाला एका लेकराची विनंती आहे, तुम्ही एखाद्या धर्मशाळेमध्ये बॅग ठेवा आणि काहीच न करता इंद्रायणीवर जा आणि इंद्रायणीच्या पवित्र स्नानाने स्नान करा. तुमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे बाबा नेहमी सांगायचे, बुवा ओ बुवा कुठं जाता? बाबा इंद्रायणीला. बुवा एक लक्षात ठेवा, इंद्रायणीचं पाणी म्हणजे पाणी नाही बरं, साक्षात अमृत आहे. हे बोधे बाबांच्या मुखातले शब्द आहेत महाराज, आपण जरा जाणले पाहिजे. इंद्रायणीवर गेल्याच्या नंतर पवित्र स्नान करायचं, हे आपण आळंदीला गेल्याच्या नंतर सर्व कार्य केले पाहिजेत. विठाला 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 सांगितलंय ऐका. तुम्हाला जर हे धन तुकोबराला द्यायचं असेल तर काय करा, एक शिळा आहे त्या शिळेवर ठेवा. बरोबर ते साधक गेले आणि त्या शिळेवरती धन ठेवलं, ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जगद्गुरु तुकोबराय ब्रह्मस्नान करण्यासाठी आले 4 वाजता, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, अंगावर कपडे परिधान केले, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये टाळ आहे आणि आले आणि त्या शिळेच्या जवळ आले आणि बघितलं तर त्या शिळेवर कुणीतरी घाण केली. त्या शिळेवर बसले नाही, द्रव्य होतं, धन होतं, पण घाण समजली, याला साधू म्हणतात. त्याच्याकडे बघितलं, बाजूच्या शिळेवर बसले, कोणीतरी घाण केली म्हटले. कारण तुकोबरांना माहित होतं हे शिळेवर ठेवलेलं धन कितीही कमावलं तर हे धन अंतकाळामध्ये साथ देणार नाही. हे संसारातलं धन कितीही कमावलं तरी अंतकाळामध्ये साथ देणार नाही. पण परमार्थातलं नामस्वरूपी धन थोडं जरी कमावलं तर अंतकाळामध्ये साथ सोडणार नाही, हे तुकोबरांना माहित होतं. म्हणून तुकोबराय दुसऱ्या शिळेवर भजन करण्यासाठी बसले. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी बोल टाळी वाजवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओ रामकृष्ण हरी जय हरी बोल. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण जय जय राम. जगद्गुरु तुकोबराय भजन कराय बसले. काय आनंद आहे भजनामध्ये. 2 मिनिटं भजन केलं तर सर्व फ्रेश झाले. हीच भजनाची ताकद आहे महाराज. वेडे होते का साधू संत? भजन करायला बसले, ते द्रव्य बघितलं, अरे या शिळेवर कोणीतरी घाण केली, मी नाही बसणार, दुसऱ्या शिळेवर बसले. ऐका बरं, तुकोबरायचं भजन चालू झालं.
एवढं भजन चालू झालं. एक भाव सांगतो मधात, जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनात जगद्गुरु तुकोबारायच्या समोरच्या शिळेवर धन आहे आणि ज्या शिळेवर तुकोबाराय बसलेत ना ते शिळेवर काहीच नाही. पण तुकोबारायांनी धनाची शिळेचा त्याग केला कारण तिथे पाप आलं होतं. जिथे पाप येतं तिथं संत त्या ठिकाणचा त्याग करतात. ही जी भूमी आहे ना महाराज, ही काहीतरी पुण्यवान भूमी असेल म्हणून संत लोटांगणे बाबा इथं आले, उगच नाही महाराज. म्हणून तुकोबारायांनी धनाचा त्याग केला. कारण तुकोबाराच्या जीवनाचा विचार केला तर विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. किंवा याच नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारा शेवटी सांगतात, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल वेन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. तुकोबाराय नेहमी देवाचं भजन करायचे. तुकोबाराय जर कधी देवाच्या मंदिरात गेले तर देवाला सांगायचे, देवा हे देवा, जेव्हापासून बघितलंय ना देवा तुला, माझी पत्नी गेली, मुलं बाळ गेले, धन गेलं, सर्व काही गेलं. कारण देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानून घे सेवा, पोटी घाल पाप. जगत जगत तुकोबाराय देवाला सांगायचे, शिलेचा त्याग केला. भजन चालू झालं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ऐका बरं, कृतज्ञ आणि कृतज्ञ सांगतोय. भजन चालू झालं, एवढं भजन झालं, एवढं भजन झालं की ती निर्जीव शिळा बोलायला लागली. ती निर्जीव शिळा तुकोबाराय सोबत बोलायला लागली, तुकोबाराया ओ तुकोबाराया, अहो आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही माझ्यावर बसून भजन केलं, पण तुकोबाराया आज तुम्ही माझा का त्याग केला? असं कोणतं पाप केलंय मी की तुम्ही माझा त्याग केला? त्यावेळेस तुकोबाराने त्या शिलेला सांगितलं, ऐक, आज तुझ्यावर कोणीतरी घाण केली म्हणून मी तुझ्यावर भजन करायला बसलो नाही. साक्षात दगडाची शिळा रडायला लागली, अश्रूच्या धारा लागल्या, दगड पाझरायला लागला आणि ती शिळा तुकोबारायांना बोलायला लागली, तुकोबाराया ओ तुकोबाराया, अहो तुम्हीच माझ्यावर बसून भजन करावं, तुमची सेवा मला करायची आहे, तुम्हीच माझ्यावर बसून भजन करावं, याच्यासाठी मी काय करू? तुमची जी आज्ञा असेल ती मी पाळायला तयार आहे. तुकोबाराने सांगितलं, ऐक, जर तुला वाटतं ना माझी सेवा घडावी तुझ्याच्याने, जर तुला वाटतं की तुझ्यावर बसून मी भजन करावं, तर जा इंद्रायणीमध्ये स्नान कर आणि परत आपल्या जागेवर येऊन बस. निर्जीव शिळा निघली, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, परत आपल्या जागेवर येऊन बसली आणि नंतर तुकोबारायांनी तिच्यावर बसून भजन केलं. अरे दगडाला वाटतं तुकोबारायांकडून माझी सेवा घडावी, याला म्हणायचं कृतज्ञ. अरे निर्जीव होती पण देवाची सेवा केली, याला म्हणायचं कृतज्ञ. पण आपण जिवंत असून कीर्तनाला येत नाहीत, याला म्हणायचं कृतज्ञ. विठाला 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 कुंडली कवरधारी पंढरीनाथ भगवान लोटांगणे महाराज. मग आपण भगवंताच्या उपकारातून उतराई झालंच पाहिजे. आलो आपल्या विषयावर, बरोबर. मग भगवंताच्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल तर एकच साधन आहे, तुम्ही ₹1,00,000 लोटांगणे बाबाच्या मंदिरात नेऊन टाका. लोटांगणे बाबा ते पैसा पाहून तुमच्या घरी कधीच येणार नाहीत, पण त्याच लोटांगणे बाबाच्या बद्दल तुमच्या अंतःकरणात श्रद्धा असू द्या, विश्वास असू द्या, प्रेम असू द्या, लोटांगणे बाबा त्यांचं मंदिर सोडून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत. काय म्हणायचं याला? फक्त भाव कारणीभूत आहे. प्रेम, भगवंताबद्दल प्रेम पाहिजे. भगवंताला तुमच्या पैशाची गरज नाही, भगवंताला तुमच्या सत्तेची गरज नाही, भगवंताला तुमच्या मानाची, टानाची, नैवेद्याची, कशाचीच गरज नाही. भगवंताला फक्त आणि फक्त तुमच्या भावाची, प्रेमाची गरज आहे. विठाला विठाला मग भगवंताचे एवढे उपकार जर आपल्यावर असतील तर आपण त्या उपकारातून उतरायचं झालं पाहिजे. कारण सांगू,
आपण कधीतरी देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर असं म्हणायला पाहिजे, मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी हुई दात तेरी तो क्या थी जमाने में औकात मेरे, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है म्हणलं पाहिजे महाराज. म्हणून भगवंताच्या उपकारातून उतराय व्हायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे परमार्थ. हा सप्ताह मग एक साधक तुकोबाराकडे गेला, सांगितलं महाराज मला परमार्थ करायचा आहे. वा, परमार्थ करायचा आहे काही हरकत नाही, पण महाराज परमार्थ करायचा आहे पण नेमका मी विश्वास कोणाच्या पायावर ठेवू. आज बसलेल्यापैकी 20% लोकांच्या मनामध्ये एकच संशय आहे की परमार्थामध्ये नेमकं करायचं काय. हा, पण ऐकून जा बरं. त्या साधकाने विचारलं महाराज मला परमार्थ करायचा आहे, मी कोणाच्या पायावर विश्वास ठेवू. तुकोबाराने सांगितलं ऐक, या कलियुगामध्ये परमार्थ करायचा असेल तर एक विश्वास ठेवर भगवंतावर, नाहीतर दुसरा विश्वास संतांवर. त्या साधकाने सांगितलं तुकोबाराया संतही जाऊ द्या आणि भगवंतही जाऊ द्या, माझा विश्वास तुमच्या पायावर आहे. नेमका तुमचा कोणावर विश्वास? अभंगाच्या पहिल्या चरणात संताची आपलं 20 मिनिटांमध्ये थांबायचंय. ऐका, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमार्थामधला एक अनुभव सांगतात. आज इथं बसलेल्या प्रत्येक भावी भक्ताचा एक प्रश्न असेल, महाराज परमार्थ करायचा आहे हो, पण नेमकं परमार्थामध्ये काय करायचं? काहीच नाही, संतांवर विश्वास ठेवायचा, झाला तुमच्या जीवनातला परमार्थ. माझं कल्याण लोटांगणे बाबा करतील का नाही करतील हा नाही परमार्थ, माझं कल्याण लोटांगणे बाबा करणारच याला परमार्थ म्हणायचं. विश्वास, परमार्थामध्ये विश्वास महत्वाचा आहे. संसारामध्ये असणारा विश्वास
हा नवरा आणि बायकोला एक ठेवतो आणि परमार्थामधला असणारा विश्वास हा देवाला आणि भक्ताला एक करतो. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात संतांचे पायी, संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. आपण जगद्गुरु तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारू, का हो महाराज, तुम्ही देवाच्या पायावर विश्वास न ठेवता संतांकडे का गेले? तर याचा असा विश्लेषण सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या पायावर विश्वास ठेवतात, देवाला त्याग करतात. याचं कारण असं आहे, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी देवावर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, त्या प्रत्येकाचा भगवंताने त्याग केला. गोकुळातल्या गवळणींनी भगवंतावर प्रेम केलं. रामायणामध्ये कौशल्या माताने आणि दशरथ राजाने भगवंतावर प्रेम केलं. त्याच्यानंतर आज कलियुगामध्ये आपण सुद्धा देवावर प्रेम करतोय. पण ऐका, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी देवावर प्रेम केलं, देव त्यांना अर्ध्या मधामध्ये सोडून गेला. गोकुळातल्या गवळणींनी भगवंतावर प्रेम केलं. किती प्रेम होतं अहो, भगवंताशिवाय गवळणींना करमत नव्हतं. ऐका बरं, हे प्रेम नाही, हे विश्वास नाही बरं आशिष महाराज. गवळणींना भगवंताशिवाय करमत नव्हतं, हे गवळणींचं प्रेम. गवळणींना भगवंताशिवाय करमत नव्हतं, हे गवळणींचं प्रेम. पण भगवंताला सुद्धा गवळणीशिवाय करमत नव्हतं, ही प्रेमाची पराकाष्ठा आहे महाराज. याला भगवंत जिंकणं म्हणतात. अहो, मी देवाचा आहे याला परमार्थ म्हणत नाही, देवानी कधीतरी म्हणावं हा माझा, याला परमार्थ म्हणतात. काय प्रेम होतं त्या गवळणींचं. रात्रंदिवस देवाचं भजन करायच्या, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, रात्रंदिवस. आणि जेव्हा भगवंत सोडून गेले ना, रडत होत्या. रडता रडता एक गोपाळाला, का ग गवळणींनो, का रडता तुम्ही? रोज तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद होता, आज का रडता? त्या गवळणीने सांगितलं, अरे, ज्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा नसेल, ज्या आयुष्यामध्ये तो मुरलीवाला नसेल, त्या आयुष्यामध्ये हसण्यासारखं राहिलं तरी काय? का रडता तुम्ही? तर त्यावेळेस गवळणीने सांगितलं, आम्ही ज्या भगवंतावर प्रेम करत होतो, तो भगवंत आम्हाला सोडून गेला. त्या गोपाळांनी विचारलं, का ग, काय प्रेम करता तुम्ही त्या भगवंतावर? तो तर चोरी करतो, तो तर नटखट आहे, खोटं बोलतो, दही दुधाचे माठ फोडतो, मग का प्रेम करता? तर त्या गवळणी सांगायच्या, ऐका बरं, थांब द्या. दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दास बन जाऊंगी, अपने शाम की दास बन जाऊंगी। जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, आएगा घोड़े, जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, उन्हें प्यास लगेगी, भूख लगेगी, उन्हें प्यास लगेगी, जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, माखन से मिश्री और मिर्ची बन जाओ, माखन से मिश्री और मिर्ची बन जाओ, माखन से मिश्री और मिर्ची बन जाओ। एवढं प्रेम करतो आम्ही. त्या गोपाळाने विचारलं, अगं, प्रेम करण्यासारखं काहीतरी असायला पाहिजे का नाही? एक तर तो दिसायला सावळा, करतो काय? चोरी. चोरतो काय? दही दूध. हे काय चोरायचं झालं का? का प्रेम करता? अगं, तो तर नटखट आहे. त्या गवळणीने सांगितलं, के मोहन से दिल क्यों लगाया है? गवळणी सांगायला, के मोहन से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या ओ जाने, हर बात निराली है उसकी, हर बात में है एक टेढ़ापन, टेढ़े पर दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या ओ
सोडूनच गेला. कौशल्या माताने आणि दशरथाने एवढं प्रेम केलं. अरे माझ्या रघुनंदना मनमोहना मेघश्यामा विभळ सांडोनिया वना दुर्गमा केविदासी बाळ माझा केविलवाणी कुठे पिशील बाळा पाणी कसा कोपला कैवल्यदानी परतून ये रे श्रीरामा. अरे माझा रघुनंदना नको जाऊ बाळावना मज आला प्रेम पाना कवना पाजूरा. हे प्रेम होते महाराज कौशल्य मातेचं. एवढं प्रेम केलं पण शेवटी देव सोडून गेला. म्हणून ऐका, आतापर्यंत भगवंतावर ज्यांनी विश्वास ठेवला देव त्यांना सोडून गेला. म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास. आम्ही काय केलो? आमच्या आई वडिलांनी लहानपणी आम्हाला आळंदीला टाकला. आमचे आशिष दादा असतील, आमचे प्रवीण महाराज असतील, सर्व आम्ही वारकरी मंडळी. आमच्या आई वडिलांनी आम्हाला काहीच कळत नव्हतं. ज्ञानोबाराच्या समाधीच्या जवळ नेऊन टाकलं. आम्ही ज्ञानोबाराच्या पायावर डोकं ठेवलं तर आमच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आले. म्हणून म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास. या आई वडिलाचं पुण्य, ज्ञानोबाराचा आशीर्वाद, म्हणून हे दिवस चाललेत महाराज. हे सोन्याचे दिवस फक्त ज्ञानोबारामुळे आमच्या जीवनामध्ये आले. म्हणून विश्वास ठेवायचा असेल तर संतांच्या लोटांगणी बाबाच्या पायावर ठेवा. आणि दास व्हायचा असेल तर तुकोबराय म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. मी काय केलं? विश्वास संतांच्या पायावर ठेवला. बरोबर. अजून मी सर्व भावाने त्यांचं दास्यत्व केलं. मग त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही विश्वासही संतांच्या पायावर ठेवला आणि दास कोणाचे झाले? संतांचे. महाराज विश्वास ठेवण्यासाठी आणि दास होण्यासाठी तुम्ही काय नेमकं काय कारण असं आहे की तुम्ही विश्वास संतांच्या पायावर ठेवला आणि दासही संतांचे झाले? त्यावेळेस तुकोबराने सांगितलं, ऐका, या उभ्या विश्वामध्ये जर माझं हित कोण करणार असतील तर त्याची माझे हित छान वाटतं का नाही भजन केल्याच्या नंतर? हसा बरं एकदा. वा वा, काय सुंदर हसतात. हसू येणारच ना महाराज, कारण लाडक्या बहिणीचे पैसे पडणं चालू झाले. हे शेवटी असते महाराज बरं का, चटका चुटका थोडा. हे कीर्तनात आपण मदत नाही. आले का नाही? कोणाकोणाला हातवर करा बरं.
बापरे, आता हातवर करणार, पण आळंदील कोण जाणार हे विचारलं तेव्हा नाही हातवर केले. पैसा बोलताय. लहान लेकरू असू द्या महाराज, पैसा दाखवला ना आईला सोडून पैशाकडे जातो बरं महाराज. पैशाची जादू लय न्यारी. ते असं होतं, जाऊ द्या. पण ऐका, एक भाव सांगतो आठवलं म्हणून. 1,500 आले बरोबर. आतापर्यंत किती आले हो? हिशोब किती आले? 10-11 हजार झाले का नाही? विचार करा आता. म्हणजे माझा राजकारणाचा काही विषय नाही, मी त्याच्यामध्ये पडत नाही, पण एक भाव सांगतो. 15,000 रुपये एका माता माऊलीला सरकारने दिले. झोपता उठता सरकारचं नाव घ्यायला. किती हजारात? अहो, तुमचा नवरा उभा आयुष्य शेतामध्ये करू करू मेला महाराज, पण त्याचं नाव नाही घेतलं का? घे जाऊ एकदा माता माऊल्या त्याचं पण नाव, कारण पती हा परमेश्वर असतो, बरोबर का नाही? ऐका, तुकोबर आहे म्हणतात, तेची माझी हित करीती सकळ लोटांगणे बाबा तेची. याला परमार तुम्हाला सांगितलं ना, लोटांगणे बाबाच माझा उद्धार करणार. असा विश्वास असेल तर ते कृपा करतील, नाहीतर मग एका रस्त्यानं आपल्या एका गावाला जायचं, कोणता तरी एकच रस्ता माणसाच्या डोक्यात असला पाहिजे. अनेक वाटा असले की माणूस गोंधळून जात असतो. म्हणून तेची लोटांगणे बाबाच माझा उद्धार करणार, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. मग काय, लोटांगणे बाबाने एकदा आपल्यावर कृपा केली की मग जेने हा गोपाळ कृपा करी, मग अख्ख्या विश्वातले देव तुमच्या इथे येत महाराज. लोटांगणे बाबाची कृपा व्हायला पाहिजेत. म्हणून ऐका, आता सध्या कलियुग चालू झालंय बरं का. त्रेतायुग झालं, सत्ययुग झालं, द्वापारयुग, सर्व युग संपले. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. या कलियुगाबद्दल फक्त 5-10 मिनिटं झाले. 10 मिनिटात थांबायचंय आपल्याला. थोडी काळाची गरज आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये माझे 10 मिनिटं देत असतो, कारण कीर्तन किती ऐकले याला किंमत नाही, कीर्तन ऐकून आपल्यात बदल किती झाला याला किंमत आहे महाराज. आज प्रत्येक माणसाला मंदिरातला देव कळाला. प्रत्येक माणसाला मंदिरातला देव कळाला, पण माणसातला देव अजून कुणालाच कळालेला नाही. आणि एक गोष्ट सांगू का, मंदिरातला देव तुम्हाला 1000 पटीनं कळू द्या, पण जोपर्यंत तुम्हाला मंदिरातला देव कळाला, पण जर माणसातला देव कळाला नाही ना, तर तुमचा उद्धार कधीच होणार नाही. असं म्हणलं जातं, काही लोकांना अयोध्येतले रामप्रभू कळाले, पण माणसातला राम कुठं कळाला अजून? अयोध्येतले रामप्रभू कळाले, पण माणसातला राम कळाला नाही. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, युतो अयोध्या कोसो दूर है का? युतो अयोध्या कोसो दूर है, लेकिन हमारे श्रीराम तो यहाँ विराजमान है. सर्वा घटी राम ज्ञानोबरांनी सांगितले महाराज. माणसातला देव कळायला पाहिजे, पण आज माणसातला देव माणसाला कळत नाही. हा कलीचा प्रभाव आहे. अरे त्रेतायुगामध्ये एका स्त्रीवर होणारा अत्याचार जटायू नावाच्या पक्षाला कळाला, पण आज भर रस्त्यावर एखाद्या महिलेवर अत्याचार होतोय, पण लोक व्हिडिओ काढतात, मदत करत नाही. हा कलीचा प्रभाव आहे महाराज. त्रेतायुगामध्ये सेतू बांधण्यासाठी वानरांनी मदत केली. भगवंताच्या कार्यामध्ये आपलाही सहभाग असावा हे वानरांना कळालं, पण आजच्या कलियुगातल्या माणसांना सप्ताहाचं आमंत्रण दिलं नाही तर राग येतो. हा कलीचा प्रभाव आहे महाराज. हा कलीचा प्रभाव आहे. हे जे आज विश्व बदलत चाललंय ना, हा सर्व कलीचा प्रभाव आहे. आज आता लगन सराई चालू आहे, बरोबर आहे. आता सगळ्यात जास्त काम एक कीर्तनकारांना, म्हणजे आता कार्यक्रम चालू झाले ना, महाराज मंडळींना एक काम, आणि सोयरिकी लावणारी यांना लय काम आहेत महाराज. एक दिवस रिकाम पण नाही. पण ऐका, तुम्ही लग्न लावत असाल, तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल, माझी बहीण, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करून देत असताना नवरदेव कसा पाहायचा एक माझ्या कीर्तनातून ऐकून जा. आतापर्यंत कीर्तन कृष्णा महाराज म्हणून ऐकला असेल, आता माझं कीर्तन तुमचा मुलगा समजून ऐका. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरलं की एकच असतं महाराज, 10 एकर जमीन पाहिजेत, 1-2 ट्रॅक्टर असलं पाहिजेत, लाख रुपये पेमेंट असली पाहिजेत, सरकारी नोकरी असली पाहिजेत, एकतर पोरगी शेतात जाणार नाही, आणि होता वस्तूवर नवरदेवाचे मायबाप मेलेले पाहिजे. हे सध्या कलियुगात चालू आहे महाराज. कुठे गाव सोयरिकी लावणारे सांगा बरं, आहे का कोणी इथं? हे चालू आहे महाराज. परेशान झाले सोयरिकी लावणारे, सोयरिकीच होईना. अशा मागण्या म्हणल्यावर कशा सोयरिकी होतील? पण ऐका, एक भाव सांगतो, तुम्ही तुमच्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं. कृष्णा तुमचा मुलगा समजून ऐका, तुम्ही तुमच्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, लहानाचं मोठं केलं, पण त्या मुलीचा हात ज्या मुलाच्या हातात देताना, मी म्हणणार नाही तुम्ही पैसा पाहू नका, पण तळ हाताच्या फोडासारखं वाढवलेल्या पोरीचा हात ज्या पोराच्या हातात देता, जसा त्याचा पैसा पाहताना तसं त्या मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे का बघा. तुमच्या मुलीचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण काय करतो? आपण संबंध नाही महाराज, आपण सौदा करतो, आणि सौदा जास्त दिवस टिकत नसतो. आणि संसारात जर काही बरं वाईट झालं तर मग फक्त आपण एवढंच म्हणत असतो, कशी काळाची चाहुल आली,
बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडल सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया, तिना बांधल घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली, भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली, लागे चाहूल फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. म्हणून तळ हाताच्या फोडासारखं वाढवलेल्या पोरीचा हात एखाद्या श्रीमंत पोराच्या हातामध्ये देण्या अगोदर त्याच्या गळ्यामध्ये परमार्थाचे संस्कार आहे का बघा. संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कीर्तनासाठी आमचे गुरुबंधू मंडळी, बरेच तरुण मंडळी सुद्धा या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एक गोष्ट सांगतो, आपलं घर कसं असलं पाहिजे, हे आपल्या भिंतीवरच्या घड्याळासारखं असलं पाहिजे. आपलं कुटुंब कसं भिंतीवरच्या घड्याळासारखं, कोण फास्ट फिरतोय, कोण हळू फिरतोय, कोण हळू फिरतोय, पण ऐका, जेव्हा एखाद्याची 12 वाजण्याची वेळ येते ना, त्यावेळेस सर्व एकत्र येतात. तसं आपलं कुटुंब असलं पाहिजे. आपलं एखाद्या घरात वाईट संकट आलं ना महाराज, अहो भाऊ असू द्या, 10 वर्ष झाले एखाद्या माणसाला आपण बोललो नाही, पण त्याच्यावर संकट आल्याच्या नंतर आपण गेलं पाहिजे. कलियुगामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आज बरेच आमच्यासारखे मुलं फेसबुकवर, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतात, माझे मित्र 100, माझे मित्र 200. अरे मी म्हणतो, धाब्यावर चल असे म्हणणारे 10 मित्र असल्यापेक्षा लोटांगणी बाबाचा पुण्यतिथीचा सप्ताह आहे, चल कीर्तनाला जाऊ असा म्हणणारा एक मित्र आयुष्यामध्ये पाहिजे फक्त महाराज. आणि असा एक मित्र जर आयुष्यात असेल तर तुमचं जीवन कधीच अधोगतीला जाणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये 3 लोक असतात. एक मित्र असतो बाबा, दुसरा दोस्त असतो, आणि तिसरा सखा असतो. मित्र काय करतो, आपल्या बर्थडेची पार्टी आपण ज्याच्यासोबत सेलिब्रेशन करतो ना त्याला म्हणायचं मित्र. दोस्त कशाला म्हणायचं, आपल्याला झालेलं दुःख आपण सर्वात अगोदर ज्याला सांगतो त्याला म्हणायचं दोस्त. पण सखा कशाला म्हणायचं, आपल्याला झालेलं दुःख आपण न सांगता आपला चेहरा पाहिल्याबरोबर जो ओळखतो ना त्याला सखा म्हणायचं. त्याला सखा म्हणा. आणि असा एक सखा माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. तो सखा काय करतो ऐका, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर मना सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला. एक मित्र आपल्या मित्राला सांगतो, मित्रा मी मेल्याच्या नंतर सर्व नातेवाईक मला जाळणार आहेत, पण तुला एक काम करायचंय, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी
हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. बस माणसाच्या जीवनामध्ये असा मित्र असेल तर माणसाचं कधी वाईट होत नाही. एक गोष्ट आणि शेवटची गोष्ट, या कलियुगामध्ये तुमच्याकडे पैसा किती आहे, पद कोणता आहे, प्रॉपर्टी कोणती आहे, याच्यावर तुमचा उद्धार होणारच नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. जर भगवंताची प्राप्ती व्हावी, लोटांगणे बाबाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर आपल्या मुखामध्ये देवाचं भजन आलं पाहिजे. म्हणून सर्वांनी 2 मिनिटं हातवर करा. आपण सुंदर भजन करायचं या. सर्व एकदम एकदम असे माता मावल्या लक्ष्म्यासारखे करू नका. लक्ष्म्यासारखे नाही, गौराई असे एकदम सरळ सरळ एकदम राव द्या. आता रात्रीच्या कीर्तनापर्यंत असे अजून 10 मिनिटात सगळे उठून जासान तुम्ही. मीच कशात ना बरोबर का नाही. हात एकदम सरळ सरळ हातवर करा. राव द्या आता. नाही एकदम सरळ राव द्या. 5 मिनिट काय होते महाराज देवासाठी. ऐका. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक टाळी मायबाप सर्वांनी ज्ञानोबारायांचं भजन करायचंय. आजपर्यंत ज्या ज्ञानोबारायांनी, आजपर्यंत ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी, आजपर्यंत ज्या भगवंतांनी, लोटांगणे बाबांनी आज आपल्याला सांभाळले, त्यांच्या त्या सुंदर अंतःकरणातून भजन भजे हो. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा बोला बोला बोला. मुक्ताईचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. मुक्ताईचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गोपाळाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गोपाळाचा प्राण सखा एक तारी तारी माझा. लोटांगणे बाबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. लोटांगणे बाबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. निवृत्तीनाथाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. निवृत्तीनाथाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गजानन बाबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गजानन बाबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे तुको बरा सांगतात. परमार्थ करत असताना मी भागलो शिनलो थकलो तर मला हे साधू संत भागलिया मज वाहतील कडिये आणि त्यांचे आणि जोडे सर्व सुख तुको बरा. शेवटी सांगतात तुका म्हणे शेष
सेवीन आवडी. तुकोबरा म्हणतात त्यांचं उष्टावळ मी आवडीने सेवन करेल आणि त्यांचं वचन मी कधीच मोडणार नाही. आपण आता एक वचन द्या की मी उभं आयुष्य देवाची सेवा करेल. आपण वचन द्या, पण वचन न मोडी बोलली ते बरं, हे पण लक्षात ठेवा. तुकोबरा म्हणतात मी जे काही वचन आजपर्यंत साधू संतांचे देवांना दिलेत, वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी झालेली कीर्तन सेवा. लोटांगणे बाबाच्या गजानन बाबाच्या चरणी अर्पण करायचे आहे. या ठिकाणी येण्याचा योग आमचे जीवलग मित्र आदरणीय गोलू बाबा यांनी, आमचे आशिष महाराज, तुमची सर्व ग्रामस्थ असतील, हे पंचकृषीचे सर्व ग्रामस्थांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग. आणि विशेष माझं भाग्य असं की सकाळचं कीर्तन मी आलो होतो तेव्हा मी धरून 10 जण होतो. मी जर मायनस केले तर 9च होते, पण मी धरून 10. पण आता महाराज मला मोजता येत नाही एवढी या ठिकाणी आली. महाराज लोटांगण, मी तर सुरुवातीला सांगितलं, आले देवाजीच्या मना आणि ते कोणाचे? देवाची करणी. नारळात जर पाणी देवाच्या करणी येऊ शकतं तर माझ्या कीर्तनाला तुम्ही काय येणार नाहीत महाराज. म्हणून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला. माता माऊल्या तुम्ही आल्या, पण आता कीर्तन संपत आलं, जाऊ दे आता 5 मिनिटं बसा. आता ऐका बरं, आपण आपलं जे पंचकृषी आहे, या पंचकृषी सारखा भाग्यवान या जिल्ह्यात तरी कोणी नसेल महाराज. कारण सांगू आपल्या, अहो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जाऊ द्या 5 मिनिटं घेतो तुमचे. फराळाचं तर जवळपास अर्ध्या इथं झालेलंच आहे, बरोबर. आपल्या गावातल्या एखाद्या महात्म्याला गावातले लोक मानत नाहीत, पण तुम्ही इथून सर्व गावं 3-3, 4-4 किलोमीटर आहेत, तरी सुद्धा सकाळच्या कीर्तनाला एवढे लोक आले, याचा अर्थ लोटांगणे बाबाच्या बद्दल तुमच्या अंतःकरणात श्रद्धा आहे, याच्यात काही संशय नाही. म्हणून त्या लोटांगणे बाबाच्या कृपा आशीर्वाद आणि पुण्यतिथी निमित्त चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये तुमच्या मायबापांच्या दर्शनाचा योग, गोलू महाराज असतील, आमचे आशिष महाराज असतील, दोघंही मृदंगवादक, आमचे प्रवीण महाराज असतील, सर्वच भजने मंडळ असतील, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि जोरदार एकदा साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. कीर्तनकार कितीही थकून येऊ द्या हो, हे तुकोबरा म्हणले ना, भागलियामज वाहतील कडे, आम्ही यांच्यासाठी म्हणतो भागलियामज, कारण यांनी आम्हाला कडेवर घेतलं तर खरं, नाही तर आमचं मातुडच. यांनी जर एखादं गोटान फिरवून महाराज ओकेच कार्यक्रम होतो बरं काय का. म्हणून त्यांच्यासाठी त्यांनीही देवे तेवढे धन्यवाद. थोडे गोलू महाराज या ठिकाणी उपस्थित नाहीत, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. लोटांगणे बाबा असतील त्यांनाही द्यावे धन्यवाद. सर्व माझे गुरुबंधू मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, चोपदार मामा असतील, मामा चांगले भेटले बरं मला, चोपदार मामा असतील त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली कीर्तन रूपी सेवा, याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. आता चाल घ्यायची का? विठ्ठल जय जय.